श्लोकावर अर्थपूजा बांधण्याआधी ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या दहिवली गावातील हे राऊत परिवार आणि राऊत परिवाराचे पिताश्री कैलासवासी बळीराम उंद्रू राऊत बाबांना 9 मे 2025 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि आज त्यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. बाबांच्या पश्चात बाबांचा मुलगा असेल, अर्थात आपले रवींद्र दादा, रवींद्र बळीराम राऊत, त्याचप्रमाणे बाबांच्या मुली असतील, कविताताई असतील, संगीताताई असतील, पपीताई असतील, पिंटीताई असतील आणि त्याचप्रमाणे बाबांची धर्मपत्नी बेबीबाई आई साहेब, त्याचप्रमाणे बाबांचे भाऊ दौलत उंद्रू राऊत, त्याचप्रमाणे पुतण्या बंधू गौतम राऊत, महेश बापू राऊत नातू, त्याचप्रमाणे जयवंत दौलत राऊत पुतण्या, महेश बापू राऊत नातू आणि दीपक बंधू राऊत नातू, संपूर्ण हा राऊत परिवार, ग्रामस्थ मंडळ दहिवली. बाबांनी एक आदर्श शेतकरी म्हणून या ठिकाणी या कुटुंबामध्ये कार्य केलं. एक शेतकरी म्हणून कार्य करत असताना सुस्वभावाने कार्य केलं, अतिशय चांगल्या प्रकारे राहिले, चांगल्या प्रकारे वागले. आपल्या आयुष्याचा मार्गक्रमण करत असताना जे काही आपल्याकडून पुण्यकर्म होईल ते पुण्यकर्म त्यांनी केलं. जे काही समाजकार्य त्यांना करता येईल त्या पद्धतीने त्यांनी समाजकार्य केलं. आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार केले आणि वयाच्या 72व्या वर्षी अल्पशा आजाराने बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला, अर्थात त्यांचं देहावसन झालं. आज बाबांना जाऊन जवळजवळ 10 दिवस झाले. आज दशक्रिया विधी आणि या दशक्रियांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी हे प्रवचन आयोजित केलेलं आहे. खरं तर उमेश चौधरी आमचे भाऊ, त्यांनी मला फोन केला आणि 21 तारखेला उत्तर कार्यांची सेवा या ठिकाणी सांगितलेली, परंतु परिस्थिती अशी आहे की या दहिवले गावामधील आतापर्यंत 10 ते 12 जेव्हा जेव्हा काही होतंय तेव्हा तुम्ही फोन करताय मला, पण मला सेवा करता येत नाही कारण तुमचा फोन उशिरा येतो. बरं का भाऊना, मी येताच बोललो दहिवली आणि मडगाव असं आहे. मडमध्ये सुद्धा कमीत कमी 10 ते 12 कार्यक्रम आतापर्यंत. बरं का, ते काय होतंय आता हल्ली लोक काय करतात, ज्या दिवशी होतंय त्याच दिवशी संध्याकाळी वगैरे असं फोन करून ठेवतात. त्यामुळे मग एकदा तारीख गेली की परत मग आपल्याला तो कार्यक्रम घेता येत नाही. तर 21 तारीख म्हणजे गेल्यामुळे या परिवाराचं, आमचे उमेश दादा असतील, राऊत परिवार असेल, त्यांची एक अट्टास होता, एक इच्छा होती त्यांची की भाऊ एक तरी कार्यक्रम या ठिकाणी एक सेवा करावी म्हणून. आणि मग आजच्या दिवशी अर्थात दशक्रियांची सेवा या ठिकाणी मला करण्याचा भाग लागलेला आहे, योग आलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं या दशक्रियांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. एक शेतकरी म्हणून कार्य करत असताना, आदर्शयुक्त शेतकरी म्हणून बाबांनी कार्य केलं. सुस्वभावी असणारे बाबा, माणूस किती जगला यापेक्षा कसा वागला याला खूप महत्व आहे. बरं का, किती जगला याला महत्व नाहीये, कसं वागला याला महत्व आहे. आणि ज्या माणसाचं राहणं, वागणं, जगणं चांगलं असतंय, आदर्शयुक्त असतंय, तो माणूस देहाने जरी गेला तरी विचाराने, कर्माने, गुणांनी मात्र मागे राहत असतो. असं म्हणतात, मरावी परी कीर्ती रूपी उरावे. आणि तीच कीर्ती माणसाची मागे उरत असते, राहत असते. आपल्या जीवनाचा प्रवास करत असताना मला नाही वाटत की दादा कोणाशी भांडले असतील, कधी कोणाला वाईट बोलले असतील, किंवा कधी कोणाला असं तोडून रागाने कधी बोलले असतील, ओरडले असतील, असं मला तरी वाटत नाही. अतिशय सुस्वभावी असलेले दादा आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारे वागले, चांगल्या प्रकारे जगले, चांगल्या प्रकारे कार्य केलं. अल्पशा आजाराने वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी तुमचा आमचा निरोप घेतला. या ठिकाणी भगवंत आपल्याला ओळख करून देत असताना, जाणीव करून देत असताना, मार्गदर्शन करत असताना म्हणतात, तेषामहं समृद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मया वेशित चेतसाम. अर्थात आज जर पाहायला गेलं तर माणसाला सगळ्यात मोठी भीती जर असेल तर ती म्हणजे मृत्यूची. सगळ्यात जास्त मनुष्य कशाला घाबरतोय?
मृत्यूला घाबरतोय, आहे की नाही? प्रत्येक माणसाच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये सगळ्यात मोठी भीती जर असेल तर कसली आहे? मृत्यूची भीती आहे. मृत्यूला घाबरतोय मनुष्य. पण संत म्हणतात जे आहे ते आहे. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी काही अशा सत्य आहेत. त्या बऱ्याचशा सत्य असलेल्या गोष्टींपैकी एक सत्य असलेली गोष्ट म्हणजे आपल्याला मृत्यू आहे. ती कोणीही खोडू शकत नाही, बरं का? त्याच्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही, कोणीही बदल करू शकत नाही. किती ज्ञाता असू द्या, ज्ञानी असू द्या, अज्ञानी असू द्या, श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, कोणी किती कसाही जरी असला बरं का, तरी स्वतःच्या मृत्यूच्या मध्ये काही तो बदल करू शकत नाही. समजतंय ना? अनेकांचा मृत्यूचं काय ते बरंच काही करणारा कसाही जरी असला तरी स्वतःच्या मृत्यूचं कुठल्याही प्रकारे काही फेरबदल करू शकत नाही. अर्थात मृत्यू प्रत्येकाला आहे, जाणं प्रत्येकाला आहे, बरं का? माणूस काय करतो माहितीये का? त्या मृत्यूचं स्मरण ठेवण्याऐवजी, आठवण ठेवण्याऐवजी त्याला घाबरतोय. आणि घाबरतोय म्हणून काय करतोय? पर्याय निर्माण करतो. प्रत्येक जण जो काही टास्क करतोय, जो काही प्रयत्न करतोय, तो कशासाठी माहितीये का? पर्याय निर्माण करत असतो. मला मृत्यू येऊ नये, मला मृत्यू येऊ नये म्हणून तो त्यासाठी पर्याय निर्माण करत असतो. पण कितीही जरी पर्याय आपण निर्माण केले, कितीही जरी आपण काही चोर वाटा जरी काढण्याचा प्रयत्न केला, तरी मृत्यू कधीही कोणाला सोडत नाही, नाही सोडत. बरं, बाकीच्या सगळ्या गोष्टींना पर्याय आहे ना? बाकीच्या सगळ्या गोष्टींना पर्याय आहे, बरं का? एखाद्या ठिकाणी एखादा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला मोठ्या भावाला जायचंय, त्याने तयारी वगैरे केली, पण तेवढ्यात त्याचं डोकं वगैरे दुखायला लागलं, जरा अंग जड झालं. मग तो बारक्या भावाला सांगतोय, आता मला जड झालंय ना, आता मी जात नाही, तू तयारी कर आणि तू तिथे जाऊन कमीत कमी उपस्थित तरी दाखव, कमीत कमी जाऊन तरी ये. तिथे पर्याय आहे, बरं का? शेतावर काम करायचं, एखाद्या वेळी एखादा मजूर नाही मिळाला, पर्याय आहे. घराचं काम करायचंय, घराचं काम करण्यासाठी ज्याला आपण सांगितलंय त्याला काहीतरी अडचण निर्माण झाली, पर्याय आहे, बरं का? सगळ्या बऱ्याचशा गोष्टींना पर्याय आहे, बऱ्याचशा गोष्टींना पर्याय आहे. काय आता परवा मी ऐकलं, काहीतरी साखरपुडा झाला, लग्नाची तारीख आली, उठण्याच्या दिवशी ती मुलगी पळून गेली कुठेतरी. जिच्याशी लग्न होतं ती मुलगी उठण्याच्या दिवशी पळून गेली, बरं का? तेव्हा त्याला मामा आठवला. मामा बरेच दिवसापासून नाही माग लागला होता, पण मी नकार दिला. आयत्या वेळेला मामाच्या मुलीला तयार केली आणि ठरलेल्याच दिवशी लग्न लावून घेतलं. ती मुलगी नाही, पर्याय आहे, मामाची मुलगी. इथे ज्याला आला त्यालाच जावं लागतंय, पर्याय नाही. काय परवा माझं प्रवचन झालं, 5 वर्षाचा मुलगा गेला दादा. पणजोबा आहेत त्याचे, आजोबा आहेतच आहेत, वडील आहेत, आजोबा आहेत, पणजोबा आहेत. तो 5 वर्षाचा मुलगा ज्या वेळेला मरण नाही यातना भोगवत होता, त्या वेळेला त्या पणजोबाने देवाला सांगितलं नसेल का, देवा आता माझी काय देवाला घडायची, तुझी एक जागा जर रिकामी आहे, ती जागा जर तुला भरायची आहे देवा, तर मला नाही ना, माझ्या ना, पण तुला काय नेतोय? आजोबांनी प्रार्थना केली असेल ना देवाला, माझं काय व्हायचंय आता बाकी? पर्याय नाही आहे. जन्म झालेला आहे, मृत्यू ठेवलेला आहे. मृत्यू 100% सत्य आहे. आम्ही पर्याय तर एक तयार करायला लागलो. आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये मृत्यूची भीती निर्माण झाली, भय निर्माण झालं, आम्ही घाबरायला लागलो. संत घाबरले नाहीत, संतांनी पर्याय निर्माण नाही केला, संतांनी आधी तयारी केली. समजतंय ना? जायचं तर आहे ना, मग जायचंय म्हटल्यानंतर पहिले आपण काय केली पाहिजे? कुठेही जायचं असलं तर पहिले आपण काय करतो? हल्ली तयारीला खूप महत्व आहे ना, म्हणून तर 1-1 तास नवरदेव लेट जातो. काय 12चा साखरपुडा 2 वाजता होतो माऊली, का? कशाला महत्व आहे जास्त? तयारीला ना. आता परवा एका कार्यक्रमाला गेलो, त्यावेळेला 5:15चं लग्न 7:15ला लागलं. 5:15चं लग्न 5 वाजून 13 मिनिटाचं लग्न 7:15ला लागलं.
7:15 वाजता ते बाबा बोलले, बाजूला असलेले एक वृद्ध माणूस होता, काय बोलला माहितीये का? आता जो उशीर होतो ना तो महिलांच्यामुळे, तयारीला वेळ लागतो ना. काय चुकीचं बोलला का तो बाबा? काय चुकीचं बोलले का? आता एवढा मोठा वयस्कर माणूस, अनुभवी माणूस तो बोलला, त्यामध्ये काहीतरी सत्यता असेल ना बाबा. खरं आहे की खोट आहे? पुरुषांची तयारी 1 तास आधी होते, 1 तास आधी वाट पाहत राहतात, तेव्हा कुठेतरी त्या महिला तयारी करून मग 1-2 तासानंतर येतात. तयारीला महत्व आहे हल्ली. तसं आम्हाला जर जायचं आहे तर आमच्या आधी काय पाहिजे? आम्ही तयारी करण्याच्या आधी पर्याय शोधतो. संत म्हणतात, स्मरण असावं, भय कदापि नसावं. मृत्यूचं स्मरण असावं, भय कदापि नसावं. भीती काय करून ठेवायची आहे? भीती काय करायची आहे? जावं तर लागणारच आहे. बरं, मग आम्ही या ठिकाणी कार्य करत असताना काय गुंतलेलो आहोत? मायेच्या जाळामध्ये, देहबुद्धीमध्ये, अंधश्रद्धेमध्ये, अज्ञानामध्ये गुंतलेलो आहेत, देहबुद्धीमध्ये गुंतलेलो आहेत. आम्ही देहबुद्धीचं जाळं निर्माण झालेलं आहे, मायेचं जाळं निर्माण झालेलं आहे. त्यामुळे आम्ही काय करतोय ते आमचं आम्हालाच कळत नाही. काळाच्या तावडीत सापडलेला मनुष्य सुद्धा हातपाय खोडतोय, धावपळ करतोय, धावपळ करण्याच्या प्रयत्नात असतोय. कशासाठी? काहीतरी मिळावं, काहीतरी मिळावं म्हणून यासाठी तो प्रयत्न करत असतो. समोर मृत्यू दिसलेला असलेला माणूस सुद्धा, समोर मृत्यू दिसत असलेला माणूस सुद्धा काहीतरी मिळावं याच आशेने, याच अपेक्षेने त्याची धावपळ चालू असते. नाथ महाराज उत्तम, अगदी चांगल्या प्रकारचं उदाहरण देतात बघा. नाथ महाराज याचं उदाहरण देत असताना काय म्हणतात माहितीये का? सर्प बेडकाती गिळी आणि बेडूक माशाते कवळी. काय म्हणतात नाथ महाराज? एखाद्या सापाच्या तोंडामध्ये बेडूक आहे, काही समजतंय का? आता सापाच्या तोंडात बेडूक असलेलं तो अर्धा आतमध्ये आहे आणि अर्धा बाहेर आहे, म्हणजे बेडकाचा तोंडाचा भाग बाहेर आहे. पण त्या बेडकाला बाहेर दिसलेले मासेही तो सोडत नाही. सापाच्या तोंडात असलेला बेडूक मासे खातोय. आता त्याला एवढं कळायला पाहिजे, मी खाल्लेले मासे कोणाच्या पोटात जाणार आहेत आणि त्याचा फायदा कोणाला होणार आहे. समजतंय ना? काळाच्या तावडीत असलेल्या माणसाची आज हीच परिस्थिती आहे. मी काय करतोय हेच त्याला कळत नाही. धावपळ करतोय तो, सगळं काही कार्य करतोय, पण मी कसं जगावं, कसं वागावं हे कळत नाही. बरं, मी जे काही करतोय ते माझ्यासाठी, इतरांसाठी. मी जी व्यवस्था करतोय ती कोणाची व्यवस्था करतोय? प्रत्येक माणसाची धावपळ याच्यासाठी असते, पोराबालांसाठी काहीतरी करून ठेवला पाहिजे. प्रत्येकाचा विषय तोच असतो, पोराबालांसाठी काहीतरी करून ठेवला पाहिजे ना. कोण म्हणते नाही म्हणून? रोनाल्डो बंदाच्या गाठी आहेत, कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्म आली. कर्मयोगाने आपण सगळे एकत्र आलेलो आहेत. ज्यांचे ऋण आपल्यावर होते, आपले ऋण ज्यांच्यावर होते, त्याच आई वडिलांच्या पोटी आपण जन्माला आलेलो आहोत. जिचे ऋण आपल्यावर आहेत, जिच्यावर ऋण आपले आहेत, तीच बाई आपल्याला प्राप्त झालेली आहे. ज्यांचे ऋण आपल्यावर आहेत, आपले ऋण ज्यांच्यावर आहेत, तीच मुलं आपल्या पोटी जन्माला आलेली आहेत. तोच समाज, तेच कुटुंब, तोच परिवार, देव, देश आणि धर्म. फक्त फरक काय माहितीये का? माणसाच्या मूलभूत गरजा 3: अन्न, वस्त्र आणि निवारा. याच्या पलीकडे काय? याच्या पलीकडे जे आपण निर्माण केलंय ना, ते आपल्या मनाप्रमाणे निर्माण केलेलं आहे. मूलभूत गरजा काय आहेत माणसाला? खायला फक्त अन्न पाहिजे, राहायला घर पाहिजे आणि अंग झाकायला कपडे पाहिजेत. अन्न, वस्त्र, निवारा या 3 मूलभूत गरजा आहेत. आता त्या गरजा पूर्ण करण्यासाठी किती धावायचं ते तुमच्या मनावर अवलंबून आहे. समजतंय ना? पंचपक्वान्न खाऊन पोट भरायचं की चटणी भाकरी खाऊन समाधान मानायचं हे तुमच्यावर आहे. हे कोणावर आहे? आपल्यावर आहे ना. पंचपक्वान्न खाऊनही पोट भरतंय आणि चटणी भाकरी खाऊनही पोट भरतंय. घाम गाळून, कष्ट करून, मेहनत करून जर आम्ही चटणी भाकरी खात असू तर त्याच्यात आम्हाला समाधान आहे, ते आम्हाला समाधान देऊन जात आहे. पण अधर्माने वागून, अनितीने वागून, इतरांना लुबाडून, चोऱ्या माऱ्या करून, गरिबाचं शोषण करून जर आम्ही द्रव्य घरात आणत असू तर पंचपक्वान्न जरी खात असू ना, त्या पैशाने तरी ते आम्हाला समाधान कधीही देणार नाही, कधीही समाधान देणार नाही, कधीही समाधान देणार नाही. गरज काय? फक्त तिजभर पोट भरायचं आहे. प्राण्या पक्ष्यांनाही भूक लागते. क्षुधा, तृषा, अलस्य, निद्रा आणि मैथून ते 5 भाग आपल्याला आहेत, तेच 5 भाग प्राण्या पक्ष्यांकडे आहेत. भूक आम्हाला लागते, प्राण्या पक्ष्यांनाही भूक लागते. तहान आम्हाला लागते, प्राण्या पक्ष्यांना सुद्धा तहान लागते.
आलस्य निद्रा आमच्याकडे आहे, आम्ही उत्पत्ती करतोय, प्राणी पक्षी सुद्धा उत्पत्ती करतायत. फरक एवढाच आहे, त्यांची बारीक बारीक मोठमोठी पोट सुद्धा भरली जातात. मुंगीपासून तर हत्तीपर्यंतचा विचार करा. मुंगीपासून हत्तीपर्यंतचा जर आम्ही विचार केला तर हत्तीचं पोट एवढं मोठं आहे, भरत आहे. माणसाचं टिचभर आहे, मरतय तरी भरत नाही, हे दुर्दैव आहे. मरतय तरी भरत नाही, हे दुर्दैव आहे. तुम्ही 200 रुपयाचे कपडे घातले काय आणि 2000चे कपडे घातले काय? बरं का, परवाच्या पेपरला मी ऐकलं, सोशल मीडियाला बातमी होती, सोशल मीडियाला बघितलं, मेसेज होता. मुलीच्या वडिलांची परिस्थिती अतिशय गरीब होती. त्या मुलीचं जमलं आणि जमल्यानंतर मग ते सगळं काही झालं. कपडे घ्यायला ज्या वेळेला गेले ना भाऊ, कपडे घ्यायला त्या मुलाला, नवरदेवाला, ती मुलगी, ते मुलीचे वडील आणि त्यांचे काहीतरी मोठे जावई त्यांच्या बरोबर होते. मुलाचे मित्र त्या ठिकाणी कपडे घ्यायला आले. आता त्या मुलीलाही साडी वगैरे घ्यायची होती म्हणून मुलगी बरोबर गेली होती. त्यांच्या मुलीचे वडील आणि एक मोठे जावई त्यांचे, हे होणारे जावई आणि त्यांचे मित्र तिकडनं आले. कपड्याच्या दुकानामध्ये गेले, कपडे पसंत केले. एक काहीतरी 10 का 10.5 हजारामध्ये सगळं झालं त्यांचं कपड्यांचं. बरं का, तेवढ्यात ते मित्र बोलायला लागले, नाही नाही, हे असे कपडे घालून कुठे तू नवरदेव म्हणून जाणार आहेस, वेळ लागलाय काय तुला? त्यांनी 25,000चा ड्रेस फक्त काढला, बाकी बूट घड्याळ काय असेल ते वेगळं बाजूला राहिलं. 25,000चा काढला. त्यावेळेला त्या मुलीने हात जोडून विनंती केली, माझे बाबा एवढे श्रीमंत नाही आहे, त्यांची परिस्थिती नसताना सुद्धा माझं लग्न करायला घेतलंय, कर्ज काढून लग्न करायला घेतलंय, त्यातही तुम्हाला 10-12 हजाराचे कपडे आता घेतलेले आहेत, आता तुम्ही काही बदलू नका. मित्र ऐकत नाहीत. शेवटी मित्रांचं ऐकलं त्या मुलाने, त्या नवरदेवाने, आणि सांगितलं मला हे कपडे नको आहेत, मला ते 25,000चा जो काही कपडे आहेत ते मला पाहिजेत. विनंती केली त्या मुलाला, परत परत विनवलं, नाही ऐकत. तिथेच 2 आणल्या त्याच्या कानाखाली त्या मुलाच्या. त्या मुलीने, जा बोलते, तुला काय करायचं ते कर, मला तुझ्याशी लग्न करायचं नाही. त्याच्या 2 आणल्याबरोबर जे सांगणारे होते ते पळून गेले मित्र. बरं का, आता ती पळून गेल्यानंतर हाही खाली मान घालून तिथे उभा राहिला. ती मंडळी निघून गेली. दुसऱ्या दिवशी त्याने निरोप दिला की जे आधी घेतले होते तेच द्या, पण मोडू नका. आता बोलते तेही भेटणार नाही आणि मीही भेटणार नाही, काय करायचं ते कर. 200 रुपयाचे कपडे घेतले तरी सुद्धा अंग झाकतात आणि 20,000चे कपडे घेतले तरी सुद्धा अंग झाकतात. ठीक आहे, तुम्हाला कार्यक्रमामध्ये घालायचे आहेत ना, मग आतापर्यंत तुम्ही 25,000चे घेतलेत का? तुम्ही आतापर्यंत 25,000चे घेतले असतील तर सासूरवाडीशी घ्यायला काय हरकत आहे तुम्हाला? अरे 2500 रुपयाचा ड्रेस आतापर्यंत न वापरणारे दरिद्री विचाराचे तिथे त्यांना रडून रडून 25,000चे कपडे घेतात. थोडीफार अक्कल आम्हाला पण पाहिजे ना, थोडंफार आम्ही पण डोकं वापरलं पाहिजे ना. काय जगतोय आम्ही, काय वागतोय? आमचं जगणं वागणं म्हणजेच परमार्थ आहे, भक्ती आहे. पण आम्ही काय जगतोय, काय वागतोय हेच आम्हाला कळत नाही. अन्न, वस्त्र, निवारा, तुम्ही साध्या घरामध्ये राहिलं काय आणि करोड रुपयाच्या बंगल्यामध्ये राहिलं काय, निवाराच आहे. तुम्ही कशा पद्धतीने जगायचं, वागायचं हे विचार ज्या पद्धतीने तुमच्या मनामध्ये निर्माण होतात ना, त्या पद्धतीने मन तुमचं धावपळ करायला इंद्रियांना भाग पडतंय. बरं का, आता साधं उदाहरण आहे. आपल्या घरी मजूर काम करणारी जी काही माणसं असतात, 100-500 रुपये मिळाले का समाधानी असतात. ते दिवसभर राबतात. त्यांच्या हातामध्ये तुम्ही जाताना काही 400-500 रुपये दिले ना, समाधान, त्यांना खूप आनंदी असतात. ते समाजामध्ये अशी काही माणसं पाहायला मिळतात की दिवसाला 5,000 मिळाले तरी सुद्धा समाधानी नाहीत. त्याच्या पुढे जाऊ तुम्ही जर मोठ्या माणसांचा विचार कराल ना, 5 लाख रुपये दिवसाला जरी मिळाले तरी त्यात समाधानी नाहीत. ते तरी समाधानी नाहीत. मोठमोठे ऑफिसर जर आपण विचार केला तर बघा ना काय अवस्था आहे. लाख 2-2 लाख पगार घेतात, पण 500 रुपयासाठी माझ्या शेतकऱ्याला 5 फेऱ्या मारायला लावतात ना टेबला करून घ्यायला. त्यावेळेला लाज वाटत नाही त्यांना की आपल्या 500 रुपयासाठी आपण त्याला 10 फेऱ्या मारायला लावून त्याचा खर्च किती झाला, त्याचा वेळ किती फुकट गेला याचा विचार नाही. मला 500 भेटले पाहिजे. आणि म्हणून मग या ठिकाणी संत काय म्हणतात की आपल्या जीवनाचा मार्ग जर सुलभ आपल्याला करायचा आहे ना, आयुष्याचा आनंद जर घ्यायचा आहे ना, तर ह्या 3 गरजा पूर्ण करण्यासाठी ठेविले आनंद ते तैशीची राहावे चित्त असू द्यावे समाधान.
सुखाची व्याख्या आहे ना, सुखाची व्याख्या खूप सोपी सांगितलेली संतांनी. सुख कशाला म्हणतात? तुम्हाला जे देवाच्या कृपेने प्राप्त झालंय ना, त्याच्यामध्ये समाधान मानणं, याला सुख म्हणतात. जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे, कवतुक तो पाहि संचिताचे. काय जे भगवंताच्या कृपेने, पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने आम्हाला जे प्राप्त झालेलं आहे ना, त्याच्यामध्ये आम्ही समाधान मानणं, याला सुख म्हणतात. जे प्राप्त झालेले त्याच्यात जर तुम्ही समाधान नाही मानलं, तर मग तुमची धावपळ चालू होते. मग काय धावपळ चालू होते? फास्ट मध्ये, वेगामध्ये आम्ही श्रीमंत झालो पाहिजे. आणि आतापर्यंत अशी कितीतरी उदाहरणं आहेत, जे वेगामध्ये श्रीमंत व्हायला गेले ना, बर्बाद झाले, आत्महत्या करायला लागली. उदाहरणं सांगतोय तुम्हाला, कितीतरी अशी उदाहरणं देतोय मी तुम्हाला. बर्बाद झाले. म्हणून जुनी माणसं बोलायची, अंथरूण पाहून पायी पसरावे. बरोबर ना? जुनी माणसं बोलायची, बरं का? का बोलायची ती जुनी माणसं? अंथरूण पाहून पाय पसरावे. त्यांना माहिती होतं माणसं कशाप्रमाणे जगतात, कशाप्रमाणे वागतात ना, हे त्यांना माहिती होतं. आणि कशाप्रमाणे वागतील हेही त्यांचा अभ्यास होता, हाही त्यांचा अभ्यास होता. अंथरूण पाहून जर नाही पाय पसरले ना, जगाकडे पाहून जर त्या पद्धतीने आपण चालण्याचा प्रयत्न केला ना, अलग लक्षात, जगाचा जो विषय आहे, जगाकडे पाहून जर आपण त्या पद्धतीने जर बोलण्याचा प्रयत्न केला किंवा त्या पद्धतीने जर राहण्याचा प्रयत्न केला ना, तर मग मात्र आपण हाय त्याचं समाधान मानत नाही, हाय त्याचं समाधान मानत नाही. बरं का? काय होतंय मग अवस्था माहितीये का? आपल्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मग मनुष्य काय करतोय? जे आहे त्याच्यात समाधान मानत नाही, पुढे काहीतरी मिळावं म्हणून अपेक्षा करत असतो. आणि पुढे काहीतरी मिळावं म्हणून जर अपेक्षा करायला लागला ना तो, तर मग बरंच काही करावं लागतंय त्याला. आणि बरंच काही करायला लागला, एकतर श्रीमंत होतो, नाहीतर मग आत्महत्येशिवाय पर्याय नाही. इथे भगवंत काय म्हणतात माहितीये का? आमच्या जीवनाचा मार्ग क्रमण करत असताना आम्हाला फक्त काय माहितीये का? ज्या गरजा पूर्ण करायच्या आहेत ना, तर भगवंताच्या कृपेने सहज होतात. मनात वांछिले पूर्व संचित केले. म्हणजे जुन्या माणसांचे मन सोच निर्माण करण्याच्या आधी भगवंताने दाना निर्माण केलेला आहे. समजतंय ना? तुमची व्यवस्था केल्यानंतर भगवंताने तुम्हाला इथे पाठवलंय. अलग लक्षात. आपली व्यवस्था केल्यानंतर या ठिकाणी भगवंताने आपल्याला पाठवलंय. पण तयासारखे भोगणे प्राप्त झाले. प्रारब्ध आणि संचित आम्ही घेऊन आलो. क्रियमान कर्म आम्हाला करायची होती. त्या क्रियमान कर्मावर आमचा पुढचा विचार अवलंबून आहे. क्रियमान कर्मावर आम्ही काय करणार आहेत, पुढे कशा पद्धतीने जगणार आहेत, वागणार आहेत, पाप की पुण्य काय गोळा करणार, हे त्याच्यावर अवलंबून आहे. प्रारब्ध घेऊन आलोय, संचित घेऊन आलोय आम्ही. आता आम्हाला कर्म करायची आहेत. कर्म करणं आपलं कर्तव्य आहे. आणि कर्म केलीत तर आपल्याला पुढे सगळं काही मिळणार आहे ना. अभ्यास केला तर तो विद्यार्थी पास होणार आहे. अभ्यासच केला नाही तर त्याने पास होण्याची इच्छा करावी का? आम्ही कर्म केली तर आम्हाला सगळं काही मिळणार आहे. पण त्याची ओळख करून देत असताना संत म्हणतात, दिवसभर एवढे प्रामाणिक राहा, दिवसभर एवढे प्रामाणिक कर्म करा की रात्रीच्या वेळी तुम्ही गादीवर झोपलेत, पोत्यावर का घोंगडीवर तुम्हाला माहिती नाही, अंग टाकल्याबरोबर झोप लागली पाहिजे. त्यासाठी आम्हाला दिवसभर प्रामाणिक राहावं लागणार आहे. तारुण्यामध्ये अशी कर्म करा की आमच्या वृद्धपणाची चिंता आम्हाला नसणार आहे, आमच्या वृद्धपणाची काळजी आम्हाला नसणार आहे. एवढी तारुण्यामध्ये व्यवस्थित कर्म करा. ज्याचं तारुण्य उत्तम आहे ना, ज्याच्या तारुण्यामध्ये त्याग घडला ना, त्याचं वृद्धपण उत्तम आहे, त्याचं म्हातारपण उत्तम आहे, चांगलं आहे. तारुण्यामध्ये त्याग घडला पाहिजे. बरं का? मृत्यू आहे, जाणं आहे, हे 100% सत्य आहे. तुम्ही पर्याय निर्माण करू नका.
तुम्ही पर्याय निर्माण करायला जाऊ नका, फक्त स्मरण ठेवा, आठवण ठेवा, मला एक दिवस जायचं आहे. आता पुढे सांगू का? मला एक दिवस जायचं आहे एवढं स्मरण ठेवून जर आम्ही कर्म करायला लागलो तर सगळे वाद आमचे त्याच दिवशी मिटून जातात. मला एक दिवस जायचं आहे एवढं जर आम्ही स्मरणात ठेवलं ना, सगळे वाद मिटून जातात, सगळ्या भानगडी बंद होतात त्याच दिवशी. मला जायचं आहे, सगळं बाजूला होतंय त्या दिवशी. आणि म्हणून तेषामहं समृद्धता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थमयाविषयी चेतसा. आमचं जगणं वागणं कसं असावं हे आमच्या विचारावर अवलंबून आहे, विचारावर अवलंबून आहे. आम्ही काय करतोय म्हणजे आम्ही काळाच्या जवळ जातोय की आम्ही आमच्यासाठी सुटण्याचा मार्ग तयार करतोय हेच आम्हाला कळत नाही. आम्ही जगत असताना वागत असताना जी काही कर्म करतोय, जी काही क्रिया करतोय त्याचा जर विचार केला तर आम्ही काय करतोय, काळाच्या जवळ जातोय की काळापासून सुटण्याचा मार्ग त्याच्यासाठी प्रयत्न करतोय, काय करतोय आपण? रात्रीच्या वेळी जेव्हा सगळी घरातली माणसं झोपली ना, तेव्हा त्या घरात प्रवेश केलेल्या एका उंदराने बघितलं तर एक टोपलं उघडं ठेवलं होतं, बरं का? उघडं ठेवलेल्या टोपल्याकडे बघितल्यानंतर त्याच्या मनामध्ये विचार आला त्या उंदराच्या की ज्या अर्थी हे टोपलं उघडं ठेवलंय त्या अर्थी त्याच्यामध्ये काहीतरी द्रव्य असेल, धान्य असेल. घरातली माणसं तर सगळी झोपलेली आहेत, आपण याला होल पाडायला काय हरकत नाही. सगळ्या घरातली माणसं झोपलेली असताना त्या उंदराने त्या टोपल्याला होल पाडायला घेतला. हळूहळू हळूहळू कुडतलायला घेतलं त्याने. कुडतलता कुडतलता बराच वेळ गेला. त्या बांबूच्या काड्या कडक होत्या, त्याच्या दाताला त्रास व्हायला लागला, हिरड्यांतून रक्त यायला लागलं. पण तरी तो गप्प बसत नाही, त्रास सहन करतोय. मनामध्ये एक विचार आहे त्याच्या, काय माहितीये का? एकदा काय होल पूर्ण झालं ना की टोपल्याच्या आतमध्ये जे काही द्रव्य आहे, जे काही धान्य आहे ते मला खायला मिळेल. त्याची ती म्हण पाठ होती, दुःखाचे डोंगर ओलांडल्याशिवाय सुखाची इरवल दिसत नाही, बरं का? आणि म्हणून मग तो काय करायला लागला, त्या टोपल्याला कुडतलायला लागला. कुडतलता नेमकं काय झालं, पहाटेच्या वेळी ते होल पूर्ण झाला, बरं का? आणि जेव्हा तो एक असा मोठा होल त्या टोपल्याला पूर्ण झाला, जेव्हा पूर्ण केला त्यावेळेला त्या टोपल्यातून एक साप बाहेर आला आणि त्या सापाने रात्रभर मेहनत घेतलेल्या उंदराला गिळंकृत केलं. तो साप ज्या वेळेला त्या उंदराला खात होताना, गिळंकृत करत होताना, त्यावेळेला तो उंदीर पश्चाताप करायला लागला. अरे रात्रभर मेहनत घेतली, दाताला त्रास झाला, हिरड्यातून रक्त आलं तरी थांबलो नाही, पण मला काय माहिती की मी काळाच्या जवळ जातोय, मी काळाला रस्ता करून देतोय. म्हणून आम्ही जगत वागत असताना तोच विचार करतोय ना. आयुष्यभर हाडाची काढा केली, रक्ताचं पाणी केलं, सगळं काही केलं रे, भरपूर काय 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 जमा केला, मी गोळा केलं. सांगू का, आज समाजामध्ये अशी काही माणसं आम्हाला पाहायला मिळतात की रस्त्यात पडलेली दोरी सुद्धा सोडत नाही, ती पण झटकून झटकून घरी आणून ठेवतात, येईल कुठेतरी बांधायला कामा. या माणसाला जर रस्त्यात 500ची नोट दिसली तर काय करतील? ज्यांना दोरी सुद्धा वाटायला येत नाही त्या माणसांना जर रस्त्यात 500ची नोट दिसली तर काय करतील? फक्त कल्पना करा. काहीही करायला तयार होतात, काही. बरं, हे सगळं काही करतोय मनुष्य, बरोबर आहे, बरं का? सगळं काही करतोय, मुलाबालांची व्यवस्था करतोय, बाईची व्यवस्था करतोय, घरादाराची व्यवस्था करतोय, कुटुंबाची, समाजाची व्यवस्था करतोय. पण एकदा शरीर थकलं ना की तोच माणूस एकांतात बसून विचार करतोय, आता माझं अंग चळचळा कापायला लागलंय, अंगामध्ये त्राण राहिलं नाही, पायामध्ये त्राण राहिलं नाही, शक्ती राहिली नाही पायामध्ये, बरं का? शक्ती राहिली नाही पायामध्ये. आता खऱ्या अर्थानं त्याला सगळ्यांची गरज असते. नातू चेष्टा करायला लागतात, बरं का?
तीच मुलं आतापर्यंत जी बोलायची ना, आमचे बाबा, आमच्या बाबांच्यामुळे सगळं काही आहे, तीच आता येणाऱ्या जाणाऱ्याला सांगायला लागली आमचे बाबा तर काही कामाचे नाही राहिले, आमचे बाबा काही कामाचे नाही राहिले. कधीतरी चार चौघामध्ये त्या बाबांनी बोलायचा प्रयत्न करावा ना, तीच त्याला ऐकवतात, बाबा गप्पा, तुम्हाला तर काही कळत नाही, तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही गप्प बसा. तेव्हा तोच माणूस एकांतात बसून विचार करत असतो, ज्यांच्यासाठी हाडाची काढं केली, रक्ताचं पाणी केलं, शून्यातून साम्राज्य उभं केलं. आज गरज आहे, आज आवश्यकता आहे, आज त्यांचा आधार राहिलेला नाही, आधार राहिलेला नाही. म्हणून संत म्हणतात, जोपर्यंत संचित आहे ना, इंद्रिय दडदाकट आहेत, इंद्रिय व्यवस्थित आहेत, तोपर्यंत देवाचं कार्य करा, देवाचं परमार्थ करा, नामस्मरण करा, देव कार्य करा, देवाचं भजन करा, देवाचं स्तवन करा. उड जाएगा एक दिन पंच रहेगा पेड़ा खरा. एकदा काय भगवंत निघून गेला, अंतरात्मा निघून गेला नाही की या देहाला किंमत शून्य. बरं का, सर्वांचं संगोपन आपण केलं पाहिजे, मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार केले पाहिजेत, मुलांना चांगल्या प्रकारे सांभाळलं पाहिजे, घरदार व्यवस्थित अगदी सांभाळलं पाहिजे, समाजाचं कार्य केलं पाहिजे, समाज कार्य केलं पाहिजे, नातेवाईकांमध्ये हसून खेळून राहिलो पाहिजे, जेणेकरून मानपान कसा राहील याचा विचार करून आपण राहिलो पाहिजे. पण हे सगळं करत असताना, सगळ्यांची व्यवस्था करत असताना, सगळ्यांसाठी जगत असताना कधीतरी स्वतःचा विचार करा, मी माझ्यासाठी काय करतोय, मी माझ्यासाठी काय करतोय का? सगळ्यांसाठी जगता जगता शेवटी मनुष्य विचार करतोय, सगळ्यांसाठी जगलो रे, पण माझ्यासाठी जगायचं राहून गेलं, राहून गेलं. आणि म्हणून म्हटलेले, नाही कोणाची कोणी तुझे नव्हे रे, कोणी अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. बंधू कोणाची, बहीण कोणाची, कोण कोणाचे सगळे सोय रे, मेले पाठी सुर सर्वच राहील, तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा वाजा. दो दिसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपणे येता जवळी वैद्य काय करणार प्राण्या मायेचा बाजार. मायेचा बाजार आहे सगळं. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. काळाची ये उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. तेव्हा कोणीही सोडू शकत नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी, सोडविना बंधू पाठीची, बहीण शेजीची, कामीन दूर राहे, सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली. कोणी सोडू शकत नाही. तिथे पर्याय नाहीये. आपली सुरुवातच अशी होती, मृत्यूला पर्याय नाहीये. एखाद्या ठिकाणी एखाद्या अधिकाऱ्याचं नाव सांगून कदाचित तुम्हाला सोडतील, तिथे अमुक अमुक माझा अमुक अमुक आहे. एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी काही कारणास्तव जर पकडलं किंवा काही जर तुमच्यावर क्लेम झाला, तर त्या ठिकाणी 100-500 देऊन तुम्हाला मोकळं करतील, सोडतील. इथे काय ते चालत नाही. मृत्यूच्या वेळी तुमचे 100-500 चालणार नाहीत. मृत्यूच्या वेळी अधिकाऱ्याचं नाव काय, मंत्र्याचं, प्रधानमंत्र्याचं, अजून कोणाचंही नाव जरी सांगितलं तरी ते तिथे चालत नाही. उलट अर्थ तो यम म्हणतो, ते यमदूत म्हणतात, त्यालाही घ्यायला येणार आहे, फक्त वेळ आहे. आम्हीच नेणार आहे त्यालाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आत्मा गेल्यानंतर देहाचं काय झालं, काय होईल याचा विचार करण्यापेक्षा आत्मा असताना मी काय केलं पाहिजे याचा विचार करून आमच्या जीवनाचा प्रवास आम्ही केला पाहिजे. काय आत्मा तर मृत्यू प्रत्येकाला आहे ना, मृत्यू आहेच आहे, जाणं प्रत्येकाला आहे. पण गेल्यानंतर माझा देहाचं काय होईल याचा विचार करण्यापेक्षा जाण्याच्या आधी मी काय केलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे. त्याला जीवनमुक्त म्हणतात. जीवनमुक्त जगणं आहे, वागणं आहे, राहणं आहे, सगळं काही तुमच्या आमच्या सारखंच आहे. पण प्रत्येक कार्यामध्ये देव आहे, धर्म आहे, देश आहे, नीती आहेत, न्याय आहे. जगणं वागणं नीतीने आहे, धर्माने आहे. त्याला जीवनमुक्त म्हणतात. गीतेच्या भाषेत त्याला म्हणतात स्थितप्रज्ञ. बरं का, संतुष्ट आहे, जे मिळालंय त्यात समाधानी आहे. आणि विशेष म्हणजे कोणत्याही वेळेला कधीही जाण्याची तयारी आहे. मायेमध्ये अडकून राहिलेला नाही. माया आडवी येत नाही, देहबुद्धी आडवी येत नाही. कुठल्याही प्रकारची आसक्ती, ममत्व त्या ठिकाणी राहिलेलं नाहीये.
त्याला म्हणतात स्थितप्रज्ञ किंवा जीवनमुक्त. त्यांचे शरीर पडो राणी अथवा पडो स्मशानी तरी ते धन्य झाले. आत्मा गेल्यानंतर या देहाचं काही जरी झालं तरी ते धन्य झालं, कारण देह जाईल जाईल याची काळ वा खाईल. आपलं नाहीच आहे ना ते देह, हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. म्हणून 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेवाला येवलीसी मुक्ताई उपदेश करते. उलट उलट माघारा गळिया फिरगोती खासी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी. हे बाबा नदीचे पाणी रे गड्या मोठ उडीते, आणि भल्या भल्या पोहणारास उलथून पाडीते. भल्या भल्या पोहणारास उलथून पाडीते. येवलीसी मुक्ताई त्या 1400 वर्षे तपश्चर्या करणाऱ्या चांगदेवांना उपदेश करते. आज आमची अवस्था काय आहे? या संसारूपी भवसागरामध्ये जर आम्हाला तरायचं आहे, या जन्ममृत्यूच्या रहाटगाड्यातून जर आम्हाला सुटायचं आहे, तर आम्ही पहिला विचार केला पाहिजे, आमचं चित्त आम्ही देवाच्या चरणी अर्पण केलं पाहिजे. कारण कुठलीही गोष्ट झाली, चित्ताला खूप महत्व आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त महत्वाचं आहे. आणि चित्त हा अंतःकरण पंचकातला 4था भाग आहे. चित्त जर देवाला अर्पण करायचंय तर पहिला आम्ही विचार अंतःकरणाचा केला पाहिजे. जे किचन मध्ये शिजतंय स्वयंपाकरूम मध्ये तेच ओटीवर येत आहे ना, तेच ओटीवर येत आहे ना. पोटात ते पोटात, तुमच्या आतमध्ये जे शिजतंय तेच तुमच्या इंद्रियांकडे येत आहे. अंतःकरणामध्ये जे विचार असतात, अंतःकरणामध्ये जी गुण असतात, कर्म असतात, तीच त्याच पद्धतीने इंद्रिय वागायला जगायला लागतायत तुमची. म्हणून अंतःकरण महत्वाचं आहे. अंतःकरण, मन, बुद्धी आणि मग चित्त. चित्त जर देवाला अर्पण करायचं तर आम्ही पहिला विचार केला पाहिजे अंतःकरणाचा. बरं का? कपड्यावर डाग पडू नये म्हणून किती काळजी घेतो आम्ही. जर पांढरी शुभ्र ड्रेस असेल ना आमचा, तर रस्त्यात जाताना आम्ही किती सावरून आवरून चालत असतो. बरोबर आहे की नाही? आता परवाचा जो पाऊस झाला, काहीतरी मला तरी वाटतंय 17 तारखेला ना आपल्याकडे पाऊस झाला, 17-18 तारखेला भरपूर पाऊस झाला बघा. 17 तारखेलाच वाटतंय. 16 तारखेला मी तिकडे गेलो होतो वाशिमला. 17 तारखेला 13ला भरपूर पाऊस झाला आपल्याकडे. आणि लगेच 14ला मला कार्यक्रम होता. सकाळी थोडस पाणी साचलेलं होतं. गाडी चालवताना थोडं नाही का, ऍक्टिव्हा म्हटल्यानंतर कुठेही घसरेल सांगू शकत नाही. खूप हळूहळू चाललो होतो. साईडने गाडी जर आली, कुठे जर चिखल असेल, असा डबका साचेल असेल आणि साईडने गाडी जर आली तर अलीकडेच थांबायचो मी. नको तिचा टायर जर त्याच्यात पडला, माझ्या कपड्याची वाट लागेल. बरं का? असं हळूहळू त्या गावाला पोहोचलो व्यवस्थित. पण तिथे गेल्यानंतर एक भगवंत बोध देतात. आत्मपरीक्षण केल्यानंतर एक देवाने बोध दिला, एक विचार दिला अंतःकरणामध्ये. कपड्यावर डाग पडू नये म्हणून जेवढी काळजी मनुष्य घेतोय, तेवढी काळजी किंवा त्यापेक्षा विशेष काळजी जर चारित्र्यावर डाग पडू नये म्हणून जर घेतली, तर आपलं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय नाही, आपलं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. तेवढी काळजी आम्ही घेतली पाहिजे. आहे का? कपड्यावर जर डाग पडला तर एखादं डिटर्जंट असेल, एखादी पावडर असेल, अर्थात एखादं साबण असेल, एखादं लिक्विड असेल, तो काढू शकतो. पण विज्ञान किती प्रगत आहे, चारित्र्यावर डाग पडलेला कुठलाही लिक्विड, कुठलाही साबण किंवा कुठलीही साबणची पावडर काढू शकत नाही. आम्हाला परमार्थच नाही कळला, आम्हाला भक्तीच नाही कळली. बरं का? जो परमार्थ जगद्गुरु तुकोबांनी केला, जी भक्ती जगद्गुरु तुकोबांनी केली, जी भक्ती माऊली ज्ञानोबांनी केली, जी भक्ती जो परमार्थ माऊली ज्ञानोबांनी केला, शांतीब्रह्म नाथ महाराजांनी केला, ती भक्ती, तो परमार्थ आम्हाला करायचा आहे. आधी स्वतः जगण्या वागण्याचा प्रयत्न, व्यवस्थित उत्तम विचारामध्ये राहण्याचा प्रयत्न संतांनी केला. आधी केले मग सांगितले. त्याप्रमाणे राहिले, वागले, जगले आणि मग समाजामध्ये प्रबोधन करायला लागले. मग समाजामध्ये परिवर्तन झालं. मग समाजामध्ये परिवर्तन व्हावं म्हणून तो टास त्यांचा चालू झाला. आम्ही कसं राहतोय, कसं जगतोय, कसं वागतोय, याच्यावर आमचा परमार्थ, याच्यावर आमची भक्ती अवलंबून आहे. बरं का?
आम्हाला जो नरदेह भेटलेला आहे, आम्हाला जो मनुष्य देह भेटलेला आहे, तो देव पाहण्यासाठी की देव होण्यासाठी हेच आम्हाला कळलं नाही. देव पाहण्यासाठी की देव होण्यासाठी? देव पाहण्यासाठी म्हणाल तर प्राणी पक्षी पण देव पाहतात ना, दिसत नाही त्यांना? देव पाहण्यासाठी जेवढा आम्ही प्रयत्न करतोय ना, देव पाहण्यासाठी जेवढा आम्ही अट्टास करतोय ना, देव पाहण्यासाठी जेवढी आम्ही धावपळ करतोय की नाही, त्यापेक्षा विशेष धावपळ, त्यापेक्षा विशेष अट्टास आणि त्यापेक्षा विशेष प्रयत्न जर आम्ही देव होण्यासाठी केला ना, तर बसल्या जागेवर परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या देवासाठी, जे देव कार्य करण्यासाठी, ज्या देवाला पाहण्यासाठी, ज्या देवाची प्रचिती आत्मसाक्षात्कार व्हावा म्हणून आम्ही प्रयत्न करतोय, बसल्या जागेवर तो आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. पण काय होतंय माहितीये का, नेमका परमार्थ राहतो बाजूला आणि आम्ही जे करतोय ना, ते आम्ही काय करतोय हे आमचं आम्हालाच कळत नाही. या ठिकाणी जगत वागत असताना मनुष्य 3 प्रकारे कार्य करतोय: रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. बरोबर आहे की नाही? थोडाफार अभ्यास असेल आपला, पण आपण कधीतरी ऐकलं असेल. तुम्ही कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास करा, पुराणाचा, शास्त्राचा, कोणत्याही संतांच्या वाङ्मयाचा, सगळ्यांनी या 3च प्रकारचं सांगितलेले: रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. याच्या पलीकडे नाही. 3 प्रकारे मनुष्य कार्य करत असतो, बरं का? रजोगुणे पुनरावृत्ती सांगितलेली आहे. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम. अर्थात माऊलींच्या भाषेत सांगायचं म्हटल्यानंतर उपजे ते नाशे आणि नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. रजोगुणे पुनरावृत्ती सांगितलेली आहे, तमोगुणे अधोगती. तमोगुण जर असेल तर अधोगती आहे. आणि परमार्थ भक्ती जर करायची असेल तर त्यासाठी सत्वगुण सांगितलेला आहे. काय सांगितलेलं आहे? सत्वगुण. सत्वगुणे भगवत भक्ती पावती प्राणी. आता रजोगुण म्हटल्यानंतर नुसता चमकून दिसतो, मुरवायचा नाही, मिरवाचा. जगद्गुरु तुकोबांनी परमार्थ केला, मुरवायचा का मिरवायचा? मिरवायचा नाही, मुरवायचा परमार्थ केला. आणि म्हणून कार्याला असताना ओळख झाली नाही, विरोध झाला. मिरवणारे पुढे आले, मुरवणाऱ्यांना विरोध करायला लागले. माऊली ज्ञानोबांचा जर विचार केला तर माऊली ज्ञानोबांनी 21-22 वर्ष कार्य केलं. देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी कार्य केलं, तुमच्या आमच्यासाठी कार्य केलं, समाज प्रबोधनाचं कार्य केलं, समाजामध्ये बदल घडावा म्हणून कार्य केलं. मिरवायचा परमार्थ नाही केला, मुरवायचा परमार्थ केला. म्हणून वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी गीता ग्रंथावर रचना केली आणि ज्ञानेश्वरी, गीता ग्रंथावर भाष्य केलं आणि ज्ञानेश्वरीची रचना झाली. ज्ञानेश्वरीची रचना केली वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी. रजोगुणी जो आहे ना, तो चमकून दिसत असतो, बरं का? आता साधं उदाहरण बघा. पडणारं जे पाणी आहे, त्या पाण्याच्या थेंबामध्ये काही दोष आहे का? दोष आहे? कुठल्याही प्रकारचा दोष नाहीये. दहिवलीत जसं पडतंय तसंच उशीत मध्ये पडतंय, जसं उशीत मध्ये पडतंय पाणी तसंच दानगाव मध्ये पडतंय. त्या पडणाऱ्या पाण्यामध्ये दोष नाहीये. पण ते पडणारं पाणी जर तापलेल्या लोखंडावर पडलं तर, पाण्याचा थेंब तापलेल्या लोखंडावर पडला तर नाव पण शिल्लक राहत नाही, त्याचं नाव पण नाही शिल्लक राहत, पाहायला पण मिळत नाही. ते मिळतंय का? तमोगुणी माणसाची वृत्ती त्या ठिकाणी सांगितलेली. तमोगुणी मनुष्य कशा प्रकारे कार्य करतोय ते सांगितलेलं आहे. त्याला कितीही शिकवा, त्याला कितीही सांगा, परिवर्तन नाही, बदल नाही, फरक पडत नाही काही. त्याचा अहंकार जो आहे ना, जो अभिमानाने जो वागतोय ना, तो अभिमानाचा त्याग करत नाही, त्या अभिमानाने तो कार्य करत असतो. अभिमान, अहंकार त्याच्यामध्ये बदल घडवून देत नाही. मला सांगा, रावणाकडे काय कमी होतं? रावणाकडे काय कमी होतं? त्या रावणाची ओळख करून देत असताना म्हणतात,
मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. पण त्याच रावणाची ओळख करून देत असताना कबीर महाराज म्हणतात, परनारी पैरी छुरी न लावू सांग, रावण के दश सिर गए परनारी के संग. दशग्रंथी ब्राह्मण होता तो, नुसता ब्राह्मण नाही, दशग्रंथी ब्राह्मण. 4 वेद आणि 6 शास्त्रांचा अभ्यास असलेला ब्राह्मण, दशग्रंथी त्याला म्हणतात. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद मुखोद्गत होते. 4ही वेदाचे 4 महावाक्य, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, अयम आत्मन ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म. अभ्यास होता ना त्याचा, नव्हता का अभ्यास? लंका सोन्याची होती, त्याची सोन्याची लंका होती. दशानन होता तो, दशानन. आणि महाबलाढ्य राक्षस त्याच्या पाठीशी होते, महाबलाढ्य राक्षस. मंदोदरी त्याची पत्नी, पतिव्रता म्हणून पतिव्रतेच्या यादीमध्ये तिचं नाव आहे मंदोदरी. हात जोडून विनंती करते त्या रावणाला, श्रीराम प्रभूंना शरण जा, उद्धार होईल तुमचा, आमचाही उद्धार होईल. जसं पडणारं पाणी लोखंडी तापलेल्या लोखंडावर पडल्यानंतर नाव पण शिल्लक राहत नाही, तशी इथली अवस्था आहे. किती जरी आपण सांगितलं, किती जरी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला तरी समजवलं जात नाही, परिवर्तन होत नाही, परिवर्तन होत नाही, नाव पण शिल्लक राहत नाही. अभिमान आहे ना, अहंकाराने भरलेला आहे, तमोगुणाने भरलेला आहे, रागाने भरलेला आहे, क्रोधाने भरलेला आहे. किती सांगणार, काय करणार, कसं परिवर्तन होईल? स्वतःचा मुलगा भर सभेमध्ये, सभा चालू असताना भर सभेमध्ये स्वतःचा मुलगा सांगतोय रावणाला, एक वानर आला तर लंका जाळून गेला, त्याचा देव आला तर काय अवस्था होईल? मुलगा सांगतोय. रावणाच्या बळावर, रावणाच्या ताकदीवर स्वतःच्या मुलानेच अविश्वास दाखवला, म्हणून भर सभेमध्ये रावणाने त्या मुलाला मारून टाकले, स्वतःच्या मुलाला. क्रोधिष्ठ आहे, रागिष्ठ आहे, तमोगुणी आहे, अभिमान आहे, अहंकार आहे. म्हणून नम्रतेचा तिथे पत्ताच नाही आहे. भावाने समजवण्याचा प्रयत्न केला, भावाला हाकलून दिलं त्याने, विभीषण नाही ऐकलं. आणि तुम्हाला माहिती आहे का, श्रीराम प्रभूंनी शिष्टाई करण्यासाठी, म्हणजे समझोता करण्यासाठी वालीच्या पुत्राला अंगदाला पाठवलं होतं रावणाकडे. खूप मोठी गोष्ट आहे ती, पण नाही ऐकलं त्याने अंगदाचं स्वतः. आपला विषय असा आहे, तमोगुणाने जर तुम्ही करत असाल ना तर सगळं व्यर्थ आहे, सगळं व्यर्थ आहे. किती सामर्थ्य होतं त्याच्याकडे माहितीये का? आई मातीच्या लिंगाची पूजा करते, एवढं फक्त रावणाने बघितलं आणि आईला सांगितलं, आई दशग्रंथी ब्राह्मणाची आई असताना तू मातीच्या लिंगाची पूजा करते, कैलासा सकड महादेवाला घेऊन येतोय. गेला आत्मलिंग दिलं सुद्धा देवाने, पण घरी आणता आलं नाही, घरपर्यंत पोहोचवलं नाही. आणि जर तेवढं आणलं असतं, स्थापना केली असती, तर आज आपल्या देवाऱ्यामध्ये पहिला फोटो रावणाचा असता. जर त्याने ते नियम जर पाळले असते, सगळं व्यवस्थित आणून जर त्याची व्यवस्थितरित्या पूजा केली असती ना, तर महादेवाने असा वर त्याला दिला होता का सगळ्या जगाचा बाप होशील, देव सगळे तुझ्या हाताखाली काम करायला लागते. काही कमी नव्हतं, पण इथे कमी होतं. म्हणून परमार्थ करत असताना जर आपल्याकडे अभिमान असेल, अहंकार असेल, तर आयुष्यभर जरी परमार्थ केला तरी रावणातनं आपल्यात बदल नाही, फरक नाही, नाही फरक. हे मी नाही सांगत, शास्त्र सांगताय, पुराण सांगतात. तमोगुण झाला, आता रजोगुणाकडे येऊ आपण. रजोगुणी चमकून दिसतो, परमार्थ कमी, द्वेष, मत्सर, तिरस्कार, अभिमान, अहंकार, काहीतरी मी वेगळा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतो. जगामध्ये मी काहीतरी, मी समाजामध्ये, मी गावामध्ये काहीतरी वेगळा आहे. देवाचं स्तवन नाही, देवाचं नामस्मरण नाही. त्याला मजा कशामध्ये माहितीये का? याचा द्वेष कर, त्याचा मत्सर कर, याचा तिरस्कार कर, याची निंदा कर, त्याची निंदा कर. जे झालंच नाही त्याच्यावर चर्चा कर, जे झालंच नाही. एखादा कुत्रा असतो का, कुत्रा, आणि त्याला जुनं हाड जर भेटलं ना 10-12 वर्षापूर्वीच, तर ते चावटच बसते.
आता 10-12 वर्षापूर्वीचं हाड जर त्या कुत्र्याला मिळालं तर त्याच्यातून काय मिळेल का मावशी? त्याला मिळेल त्याला दादा काही? पण ऐका ना, चावटता 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 त्याच्याच हिरड्यांच्यातून रक्त येतंय. त्याला असं वाटतंय की त्या हाडातून रक्त येतंय की काय, त्या भ्रमामुळे स्वतःच अनहित करतोय तो, स्वतःचा घात करतोय तो कुत्रा. समाजामध्ये अशी काय